नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमाने सारंगखेडा येथील प्रख्यात एकमुखी दत्ताच्या अश्वयात्रेला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असून यंदाच्या चेतक फेस्टिवलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। चेतक फेस्टिवलचे प्रमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल उर्फ मुन्नादादा हे आहेत। चेतक फेस्टिवल हे देशातील महत्त्वाचा महोत्सव व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे। दत्त जयंतीपासून यात्रेस प्रारंभ होत असून यात्रेचा कालावधी यंदापासून 1 महिन्याचा करण्यात आला आहे। पूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। फेस्टिवल दर्जेदार ठरून देशभरातील पर्यटक व अश्वप्रेमी लाखोच्या संख्येने भेट देण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या सर्व सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे। या यात्रेसाठी चेतक फेस्टिवलच्या प्रांगणात प्रवेशासाठी पश्चिमेला व दक्षिणेला 2 प्रशस्त प्रवेशद्वार बनविण्यात आले आहेत। यांची रचना प्रशस्त किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखी करण्यात आली असल्याने आपण एखाद्या भव्य भुईकोट किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करतो आहे असे वाटते। घोड्यांच्या शर्यतीसाठी व त्यांच्या परीक्षणासाठी अश्व बाजाराच्या मधोमध रुंद अशी प्रशस्त धावपट्टी तयार करण्यात आली आहे। तर धावपट्टीच्या दोन्ही बाजूला सुरक्षेचे कठडे लावण्यात आले आहे। तर यात्रेकरूंना ते सहज पाहता यावे यासाठी दर्शक दीर्घा तयार करण्यात आले आहेत। येथे उभे राहून अश्वशर्यती पाहता येणार आहेत। यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले आहे। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार व नंदुरबार प्रतिनिधी दीपक पाटील यांचा सारंगखेडा यात्रेचा ग्राउंड रिपोर्ट। अपनी लाने की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा या गावी एकमुखी दत्त जयंतीनिमित्त महायात्रा। मी बिक्कन पाटील, दत्त मंदिर संस्थान सचिव। ही मानभावपंथी एकमुखी दत्तात्रय महाराजांची हे एक देवस्थान आहे। याला खूप जुनी परंपरा आहे। 300-350 वर्षापासून इथं मोठी यात्रा भरते। लाखो भाविक आपल्या MP, गुजरात, महाराष्ट्र असं मिळून लाखो भाविक इथं दर्शनाला येत असतात आणि भाविकांचे मनोकामना श्री दत्तात्रय महाराज पूर्ण करत असतात। लोक घरूनच आपल्या मानतात। कोणाला मूलबाळ होत नाही, कोणाचे लग्न होत नाही, कोणाच्या तब्येतीविषयी, तर इथं घरून आपले नवस मानतात आणि इथं यावेळेस यात्रेच्या वेळेस येऊन नवस फेडतात। त्याला तुला नवस असे म्हणतो। त्या तुला नवसमध्ये केळीची तुळा, फळांची तुळा, पैशांची तुळा, नंतर पेड्यांची तुळा अशा तुळा मानलेल्या राहतात। त्या तुळा इथं येऊन आपले नवस फेडत असतात। ही सारंगखेडा जिल्हा नंदुरबार, सारंगखेडा श्री दत्त मंदिर संस्थान हे इथं खूप मानभाव पंथांचे एकमुखी दत्तात्रय महाराज हे श्रद्धास्थान आहे। इथं लाखो भाविक आपले दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर इथं एक चेतक फेस्टिवल म्हणून घोड्यांचाही मोठा व्यापार होतो। येत असतात, आपले देवाणघेवाण एक करत असतात। नियोजन कोण करतं इथले नियोजन श्री जयपाल सिंह रावल, मुन्नादादा हे सर्व आपले चेतक फेस्टिवलचे नियोजन करत असतात। म्हणजे पार शिवाजी महाराजपासून किंवा औरंगजेबपासून इथं घोड्यांचा बाजार चालू आहे। कारण की हे गाव सारंगखेडा गाव हे असं ठिकाणी बसलं आहे की महाराष्ट्र, गुजरात आणि MP यांच्या तिघी बॉर्डरमधलं हे गाव आहे। तापी नदी काठावर वसलेलं गाव। इथं पारंपरिक शिवाजी महाराजांपासून इथे घोड्यांची देवाणघेवाण। घोडा कितीपर्यंत जातो? इथं घोड्यांची आता साधारणपणे किंमत 5 करोड, 7 करोड, 8 करोड अशा किमती राहतात। त्याच्यात लोकांनी हौशी लोक असतात ते घोडे आपले घेत असतात। रेसवाले घेत असतात, मोठे मोठे संस्थानिक राहतात ते आपले घोडे इथं घेत राहतात। यात्रानिमित्त पालखी वगैरे काय? यात्रा चतुर्दिशी आपली दत्त जयंती असते आणि त्यात दत्तात्रय महाराजांच्या श्रीमुख मूर्तीची पालखी ही खूप वाजत गाजत चांगल्या याच्याने संध्याकाळी 7 वाजता पालखी निघते।
रात्री 12 वाजेपर्यंत पालखी मंदिरात परत येते. बिक्कन पाटील, दत्त मंदिर संस्थान. मुख्य संपादक क्राईम डायरी न्यूज प्रवीण पवार. जयपाल सिंहजी रावळ आपले लाडके, त्यांना उर्फ नावाने ओळखतात ते मुन्ना दादा आपल्याला थोडक्यात माहिती देतील. आपण चेतक महोत्सवामध्ये आला असाल, आपण आपल्या सर्वांनी आमचं नियोजन अनुभवलं असेल आणि यावर्षी आम्हाला अत्यंत चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या हॉर्स शो कॉम्पिटिशनसाठी संपूर्ण देशभरातनं इथं हॉर्स ओनर्स आलेले आपले घोडे घेऊन, काही तर 1700-1800 किलोमीटरवरनं आपले घोडे फक्त सारंगखेड्याच्या हॉर्स शोमध्ये आले. आणि आता जो 2 नंबर ज्याला मिळालं त्यांनी 3 वर्षापूर्वीपासून प्रयत्न करत होता की मला सारंगखेड्याची एक ट्रॉफी जिंकायची आहे. आणि असा जुनून लोकांमध्ये या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलने खरं म्हणजे निर्माण केलेला आहे आणि तो सर्वात आम्हाला आनंददायी क्षण आहे. धन्यवाद मुन्ना. सारंगखेडा येथील घोडं प्रवेशद्वारामध्ये एक चेतक फेस्टिवल सारंगखेडा येथे जे यात्रे प्रभारी यांनी जे गेटाचं अनावरण केलं, एकदम सुंदर सुशोभित गेट केलेलं आहे. आणि इथून पुढे घोडं अश्वप्रेमी जे आहेत त्यांची इथून एंट्री होणार आहे मधून. आणि मध्ये असं बाहेरून आउटस्टेट हरियाणा, पंजाब, UP, बिहार इथून आलेले घोड्यांची पाहणी करता जे अश्वप्रेमी आहेत त्यांची जी उपस्थिती आहे ती चांगल्या प्रकारे आहे. तरी आपण मध्ये आता अश्व पाहू आणि त्याचा आनंद घेऊ. आणि ऋषिराज कहाँ से आए हो? हरियाणा से आए भैया. कितने साल से आ रहे हो आप यहाँ? ये इस पे तो फर्स्ट में आए हैं. फर्स्ट साल है क्या? आपके दादा परदादा कब आए अभी? नहीं, वो पुष्कर वगैरह जाते हैं, मुक्सर वो ये घोड़े का नाम क्या है? प्रताप है भैया. कितने साल का है? ये 7 साल 4 महीने का, कल हो गया 24 तारीख को. आप कितने में बेचने जा रहे हैं? आपकी मांग कितनी है? मेरी मांग 40 लाख रुपए है, पर 30 तक का देने का मांगा. आप कितने कस्टमर आ रहे हैं अभी फिलहाल? 3 आ रहे हैं जी. पूरे दिन में? हाँ, बहुत आ रहे हैं जी, देखने वाले तो बहुत हैं. बराबर. आपको क्या लग रहा है, क्या कितना मतलब जो सिचुएशन के अनुसार आपकी क्या कैपेसिटी की इतने में दे देंगे ऐसा इस साल? भाई ऐसा है, देखो तो लेने वाले के ऊपर बात है, पर चलो 28 का 27 का कुछ तो ऐसा, तो मांग तो पूरी नहीं मिलती किसी को भी. एक ही घोडा लायो क्या? एक ही लाए भैया, एक ही. चलो. वर्ष झाले बोलतच नव्हता. मग आईन त्यांनी नवस फेडण्यासाठी इथं म्हणजे आईंनी सांगितलं की आम्ही केळाचा तोल ठेवणार. बरोबर. मग त्याच्यानंतर जर बोलायला लागला तर केळींचं आता बोलता येतं का मग? हो बोलता येतं. बोलायला लागला मग नवस फेडायला आला. बरं, त्या बाळाचं नाव काय? आरव किशोर चित्ते. इकडे बघ. हे दादा. गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रवाणी महाराज, महाराज, सर्वज्ञजी चक्रवर्ती आम्ही दरवर्षाप्रमाणे या यात्रेमध्ये, सारंगखेड्याच्या यात्रामध्ये येतो आणि 40 वर्षापासून आम्ही इकडे येऊन राहिलो. आपल्या या सारंगखेड्याची दत्त मंदिराची यात्रा सुप्रसिद्ध आहे. लोक इथे भाविक दूरदूरून गावाहून येतात आणि आपल्या दर्शनाचा लाभ घेतात. आणि या सारंगखेड्याच्या इथलं प्रसिद्ध म्हणजे घोड्याचा बाजार आहे. अश्व घोड्यांचा बाजार हा पण इथे प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी भाविक लोक फार लांबून येतात. आणि आम्ही या सारंगखेड्याची यात्रेची सुप्रसिद्ध लालून गोडशो पण भेटते. आणि एक प्रसादच आहे हा, म्हणून या प्रसाद घ्यायला लोक इथे फार गर्दी करतात. आणि ही यात्रा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची नावाजलेली, संपूर्ण महाराष्ट्रामधले पूर्ण 4 डिस्ट्रिक्टच्या राज्याच्या इथे लोक येतात. 4-5 डिस्ट्रिक्टचे लोक येतात आणि सारंगखेड्याची यात्रा खूप प्रसिद्ध आहे म्हणून इथून लोक लांबून येतात.
आणि यात्राचा आनंद घेतात. तुम्ही कधीपासून आले? आणि आम्ही इथे 40 वर्षापासून येतो इकडे. आमचं नाव शेख सफदर शेख हलवाई आहे. आम्ही शहादा जवळच आहे, 12 किलोमीटरवर तिथे आम्ही राहतो. आणि आणखी कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा? प्रतिसाद कसा मिळतो? आणि लोकांचा प्रतिसाद इकडे चांगल्या प्रमाणे मिळतो. आणि आम्ही पण यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत करतो आम्ही आमच्याकडून. आणि या नावाची म्हणजे सारंगखेडा यात्रेची प्रसिद्ध म्हणजे कानाकोपऱ्यात आहे. आणि इथे आमचे सर्वे आहेत, नाव घेऊ का त्यांनी? आणि इकडे सर्वे आहेत आमचे दादासाहेब, मुन्ना दादा या सारंगखेडा यात्रेची संपूर्ण देखरेख करतात. आणि त्यांच्या देखरेखीत या सारंगखेडा यात्रेची भरपूर सुविधा असते. कोणी बाताचे काही इथे तकलीफ नाही आणि कोणाची पण इथे तकलीफ नाही. आमचे मुन्ना दादा या सर्वे आहेत, त्यांचे आम्ही आभारी आहोत की यात्रा भरवतात. धन्यवाद.